आराम आता. हा घ्या. हा. हॅपी बर्थडे डिअर मम्मा. तुम्हीसाठी केक आणि ते काय घेतलं आता हे घेतलं आणि कार्तिक घ्या. चला मग घरी आता. हो आता केक हा गिफ्ट राहिला. हा बरं. अरे आताच आठवण आलं गिफ्टचं राहिलं पाहून. हे घे मम्मा. तू हाताने नाही. मी बघतो. मला एक गोष्ट सांग, अगर तुला कोणा काही गिफ्ट दिलं तर मग तुला काय आवडेल? मला हिरव्या रंगाची साडी आवडते. हिरव्या रंगाची. हो. अच्छा. तर का म्हणता मग अख्ख्या अमरावतीची पब्लिक, तर भाई आज आहे माझ्या मम्मीचा बर्थडे. तर भाई म्हणून म्हटलं काही ना काही आणा म्हटलं केक वगैरे. तर हा केलं तर इंटरेस्टिंग आहे बाबा. हा आज लय तगडा ब्लॉग आहे. हा तर माहितच आहे, काला कलुआ सोबतच राहते. तर मग काढले आपण आपली आता गाडी. म्हटलं चला म्हटलं केक वगैरे घेऊन घ्या आणि काय गिफ्ट आहे काय घ्यायचं आहे ते पण घेऊ आपण. काय घेता मग बाबा? पाहू ना काय घेते. मी घेतो. काही नवीन विशेष गिफ्ट पाहू ना आता काय घ्यायचं आहे. काय बाबा, पहिले हे सांग बाबा. आपल्याला खायचं सुचते नेहमी. चला मग तुम्ही पण आमच्या सोबत राहा. आणि हा जो ब्लॉग आहे खूप दिवसानंतर आला, कारण थोडं कामं वगैरे होते, दुकानाची शॉपची कामं होते, भावाले काम होते, त्याच्यामुळे याले कामं होते. बिझी राहते. नाही बिझी नाही, पण कामं होते. आता नाही, आता डेली ब्लॉगिंग चालू ना. ठीक आहे, चला मग सोबत राहा. ठीक आहे. तर भाई काही नाही, आम्ही जास्तीत जास्त बेकरी जो शॉप आहे ना, मेन पॉप्युलर आहे इथची अमरावती मधली, जे जेपीएस होंडाच्या समोर आहे, तिथून घेतला मम्मीसाठी केक. आणि ते काय घेतलं आता हे घेतलं आणि कार्तिक घ्या. चला मग घरी आता. हो आता केक पण फोडू आणि बर्थडे पण साजरा करू. ठीक आहे. कापू हा ते सॉरी कापू. हा चला. आणि हा अरे मम्मीसाठी मेन गिफ्ट तर राहिलाच आहे, आता ते पण घ्यायला चाललो आम्ही. दाखवतो आम्ही दाखव. gift काय घेत चला मग. ठीक आहे. नंतर माहित पडून केक तो रेडी पण खड्ड्यावर आणि जोरात पिसालेलं तुझ्या याचेच पॅकिंगचे पैसे घेते. काही खड्डा आणि याचेच पैसे इतके जास्त इथे काय सांगा. त्याने म्हणजे असंच केलं, पॅकिंग नका करून देऊ मला. ते पॅकिंगचे पैसे थोडी घेते. हो काय खड्डा मत लागायला मंदिर हो कॅन्डल. हा लाव ना त्याच्यावर. आहे माचीस इकडे ही आईच्या अंगावर पाहिजे आरामात. हा घे. हा घे. हॅपी बर्थडे. हा घे ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मा. डे टू यू. काक मम्मा केक. दाखवते कसं फोडत लागते त्याने. अबे बा खाल्लं नाही रे. पाहिजे प्यायच्या ना, ती जन्मात नाही फुटत कार्तिक. मला नाही इथे ना मी असं म्हणून राहिलो. मी हे खाल्लं नाही ते म्हणजे खालून काहीतरी ते खालून राहते. जा ना बाबा केक खा ना. जा ना पैसे फोटो डायरेक्ट व्हिडिओ असणार रे. फोटो कुठं डायरेक्ट व्हिडिओ घे. फोटो डायरेक्ट व्हिडिओ काढता. टेन्शन नका घेऊ. पूर्ण ऑल व्हिडिओ. शुगर होऊन जाईल ना आई. जास्त नको गोड नाही. जास्त गोड नाही. हा ये जाय दादा शुभम दा. माझ्या बाबाला नाही आवडत हॅपी बर्थडे साजरा करणं. केक तर आवडते ना. हॅपी बर्थडे नाही आवडत, केक तर आवडते ना. ब्लॉग हा आमचा आता काय माहित कितवा आहे, तर मला माहिती. हा तिसरा आहे वाटते केक आमचा. हा ह्या वर्षीचा. कारण कार्तिकचे झालं. कार्तिक पण राहिला ना सोबत. भाई अरे हा गिफ्ट राहिला. हा बरं. अरे आताच आठवण आलं गिफ्टचं राहिलं पाहून. हे घे. हे घे मम्मा. तू हाताने बघतो. हे काय काय आणलं गिफ्ट? एक साडी आहे आणि एक दुसरी साडी आहे. हा काय कोणी आणली बा? दोनच आहे. एक नॉर्मल आहे आणि एक मेन वाली. हा तू ना आणली साडी? पुरीने आणली. आणखी काही नाही ना. मीनच आणणार. कोण आणणार आहे? तूच आणणार आहे काकू. कोण आणणार आहे? हे काय बघ. तुला आवडते साडी? पाहते साडी. मला नाही माहिती. साडी पाहते. छान आहे. काकू उघडा साडी. साडी दाखवा थोडी. उघडून बघ. छान आहे चंद्रपूरची.
गिरवी मला नाही माहिती. साडी मस्त आहे. त्यानं. त्याच्यानंतर आपले 4,000 का 5,000 फॉलोअर झाले होते तेव्हा पण आपण काही काढलं नव्हतं. आता सोबतच कापून घेतला आपण केक. तर काकू तुम्हाला आवडली का साडी? हा हो आवडली मला. भाई इथं केला कार्तिकच्या यांना तर भाई कधी फुटतच नाही ते. तर काय म्हणते आपला भाऊचं ते 10K झाले होते त्याच्यानंतर पण त्यांना फोडलं होतं तेव्हा पण फुटलं नव्हतं ते. आणि आता त्याने मम्मीच्या बर्थडेच्या टाइमवर बी लवकर फोडत नाही तो. हा मी माझ्या बर्थडे तेवढं थोडं हा तेव्हा बर्थडे आहे ना, याचे बर्थडे आहे ना मग मार्च मध्ये 18 याचा आहे, 3 बाबाचा आहे. आणि बस दादाने सहाचा आहे. दादाले आता 6 आहे. इतक्या म्हणजे जानेवारीपासून खर्चच बसते. त्याच्यानंतर हा 3रा वय वाटते ह्या वर्षीचा आमचा केक कापण्याचा. आम्ही birthday नाही साजरा करत. अरे बर्थडे नाही, मित्राचे 10K जेव्हा झाले होते ना अरुणचे तेव्हा केले होते. आता आपले होणार आहे लवकरात लवकर 5K तेव्हा पण आपण केक कापू. आणि हा हे कार्तिक इकडं. आणि हा आपला अमरावतीतला रोशन दादा जो आहे तो डबल नॉमिनेट झालेला आहे. तर तर त्या त्यांना सपोर्ट करा, लाईक करा. वोट करा लवकरात करा. लवकर वोट करा. त्यांना अगर तुम्ही वोट केली आणि तो बिग बॉस मधून आपला नंबर 1 विनर झाला तर आम्ही सुद्धा एक केक असा नाही का लहान लेकरा जे आहे ना त्यांना वाटून देणार, स्वतःहून वाटून देणार. नाही कार्तिक? खरंच इकडं- बोलतो मी. हा, करून टाकतो विनर झाला तर ठीक आहे. मग गाईस चला मग भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. हेच काय केलं तुला